सावधान. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. नमो. आज आपण लोकवाक्यातली 6वी गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातली क्रमशः 172वी. यो च पुब्बे पमज्जित्वा पच्छासो न पमज्जति सोऽइमं लोकं पभासेति अभामुत्तो वचंदिमा. जो सुरुवातीला म्हणजे आधी चूक करून पुन्हा त्यानंतर चूक करत नाही, तो मेघमुक्त चंद्राप्रमाणे हे जग प्रकाशित करतो, असं याचा अनुवाद केलेला आहे. अर्थ लागतो का याच्यातून? याच्यातून अर्थ पूर्ण स्पष्ट होत नाही. शब्दशः पाहू आपण. यो च पुब्बे. आता हे च हा जो शब्द वारंवार येत असतो मध्ये मध्ये, तो च चा अर्थ आणि सारखा आहे किंवा तर आपण म्हणतो ना, तर असं आहे. अशा प्रकारचा हा शब्द आहे. त्याचा संदर्भ आधीच्या कुठल्या तरी गाथेशी असतो किंवा तो एक ओघाने आलेला शब्द असतो. आपण मध्ये मध्ये जे आणि मग तर मग असं जे बोलतो, तसा हा च शब्द आहे. तर च चा शब्द, च चा अर्थ आणि असा होतो. यो च पुब्बे. पुब्बे म्हणजे आधी, पूर्वी, आधी, अगोदर. पमज्जित्वा, तर प्रमाद करणे. तर प्रमाद हा शब्द अपमादाच्या विरुद्ध आहे. आणि अपमाद म्हणजे भान आहे, जागृती आहे. प्रमाद म्हणजे जागृत नसणे, म्हणजेच मिस्टेक्स, चुका करणे, चूक होणे. माणसाकडून ज्या चुका होतात त्या अजागृतीमुळे होतात. त्याला प्रमाद म्हटलेला आहे. प्रमाद करणे, प्रमाद होणे, प्रमाद घडणे म्हणजे चूक घडणे. तर जो आधी चूक करतो किंवा चुका करतो, मात्र नंतर पच्छासो न पमुच्यते, पण नंतर तो पुन्हा चूक करत नाही. आधी चूक करतो पण नंतर तो चूक करत नाही, प्रमाद करत नाही. तर काय घडतं मध्ये? आधी चुका करतो आणि नंतर चूक करत नाही. आधी चूक करताना तो भानावर नसतो किंवा जागृत नसतो, त्याला समज नसते. आणि नंतर तो चूक करत नाही, प्रमाद करत नाही. म्हणजे मध्ये काय घडलेलं असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. कारण हाच आपला मुख्य विषय आहे, ज्याला आपण सती जागृती म्हणतो. तो विषय हाच आहे की जे आधी घडलेलं असतं ते घडून गेलेलं असतं. त्यावेळेला आपलं लक्ष नसतं, आपण भानावर नसतो, सतीमध्ये नसतो, गाफील असतो, म्हणजे प्रमादामध्ये असतो. आणि म्हणून कळत नाही. कळत नाही म्हणून ते होऊन जातं. पण जर ते पुन्हा पुन्हा तर तसंच होत असेल, तशा चुका होत असतील, तर मग पुन्हा पुन्हा आपण भानावर नसतो.
म्हणजे अजून भानावर नसतो, म्हणून त्या चुका रिपीट होतात. तर प्रमाद रिपीट होतो. तर ही जी आहे ना, ही चित्तशुद्धीची प्रक्रिया आहे. कारण चित्त जे अकुशल मनोवस्थांनी किंवा विकृतींनी, लोभ असतील, द्वेष असतील, लोभाचे अनेक प्रकार असतील, अनेक अवस्था असतील. लोभ हा एक नाही. लोभ हा थोडा लोभ, जास्त लोभ, अति लोभ, हावरटपणा, वकवक, वसवस, ही जी खूप पाहिजे, अति पाहिजे, प्रमाणाच्या बाहेर पाहिजे, न संपणार पाहिजे, न थांबणार पाहिजे. तर लोभ हा जो आहे, त्या तृष्णेचं जो पाहिजेचं जे रूप आहे, ते एक नाही, एकसारखं नाही. त्याच्यामध्ये अं, वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या मनोवस्था आहेत. लोभामध्ये, नुसत्या लोभामध्ये ते जे डिझायर आहे, ते जो ते जे पाहिजे पाहिजे आहे, तर त्याची अनेक रूप आहेत. इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, खूप पाहिजे, थोडं पाहिजे, जास्त पाहिजे, अमाप पाहिजे, अमाप पाहिजे, म्हणजे अमाप लोभ आहे. तर लोभाचे अनेक हे आहेत आणि त्याप्रमाणे चुका घडत असतात. लोभ, गरजेच्या पुढे लोभ आहे. आवश्यकता, आवश्यकतेच्या पुढे लोभ सुरू होतो. आणि आवश्यकता आणि लोभ याच्यातला जो मधला पॉइंट असतो, किंवा मध्ये जी गोष्ट माणसाला संयमित ठेवते, ते भान आहे, ते सती आहे. गरज भागल्यानंतर जर लोभ निष्कारण, आता गरज नसते त्याची, पण ती एक हॅबिट बनला, सवय. आणि सवय ही भान गेल्यावरच येते, असं सुरू होते. हॅबिट, गरज संपली, गरज भागली, की जर पुन्हा पाहिजे असेल ते, आणि अति पाहिजे असेल, तर मग त्याचं आपल्याला म्हणजे स्वतःचं भान नाही, की आपण जी गोष्ट जास्त असते, अतिरिक्त असते, तर अतिरिक्त मध्ये अति असतो. आणि आपल्या ह्याच्यामध्ये म्हण आहे, ते अति तेथे माती. तर जिथं अति होतं, तिथं मातीच होते. म्हणजे तिथं नाशच आहे, तो तिथे त्रास आहे, तिथे विचलन आहे, चित्ताचा कंप आहे, डिस्टर्बन्स आहे. प्रमाद, इथे प्रमाद घडतात. आणि प्रमाद का घडतात, तर त्या लोभयुक्त चित्ताचं भान नाही, म्हणजे चित्तानुसती नाही, म्हणून ते परत परत घडतं. चित्तानुसती नाही, आणि त्याला धरून चालणारे मनोधम्म, विचार प्रक्रिया, त्याचं भान नाही. आणि जोपर्यंत भान नाही, तोपर्यंत चुका, प्रमाद ह्या घडतच राहतात. पण नंतर जर, हा, तसं जसं लोभ आहे तसा द्वेष पण आहे. तर द्वेषाची पण मनोवस्था जी असते, ती एकसारखी नाही. द्वेषामध्ये पण थोडा द्वेष, जास्त द्वेष, अतिद्वेष,
कमालीचा द्वेष, मर्यादेच्या बाहेरचा द्वेष, चीड, संताप, विध्वंसक द्वेष, आणि त्याच्यातून राग, जो राग आहे, क्रोध, तो अं, भयंकर रूप धारण करू शकतो. विध्वंसक राग द्वेष जर असेल तर ती पातळी, ती म्हणजे काही करू शकते. पण ते तसं का होतं? तर जेव्हा त्याच्या मुळाशी असलेला द्वेष, तेव्हा जर तेव्हा भान नसेल, तेव्हा त्याची जागृती नसेल, ते कळत नसेल, मग परत तो द्वेष निर्माण झाला त्या निमित्तानं, त्या व्यक्तीमुळं, त्या माणसामुळं, त्या घटनेमुळं, त्या प्रसंगाची नुसती आठवण आली तरी जो राग किंवा द्वेष मनामध्ये निर्माण होतो, तर तो पुन्हा 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 जर त्याचं रिपिटेशन होत राहिलं, म्हणजे ती हॅबिट, सवय बनली, ती सवय बनली, तर ती सवय बनली की तीच गोष्ट परत परत होते, तोच प्रमाद परत परत घडतो, तीच चूक परत परत घडते. ती व्यक्तीची आठवण आली जिच्याबद्दल द्वेष आहे, किंवा ती परिस्थिती अशी आपल्याला परत आली, किंवा तसं कुठंतरी पाहिलं, अरे माझ्या बाबतीत असं घडलं होतं. एखाद्या माणसामुळं द्वेष, राग, चीड येत असेल, तो माणूस नुसता आठवला तरी चीड येते मनात. तो माणूस असो नाही तर नसो, जसा कालची आपली मच्छिंद्रची घटना, तो माणूस असो नाही तर नसो, हम्म. आठवण आली तरी आपल्यात चीड निर्माण होते. असला तर मग काय प्रश्नच नाही. परंतु त्या माणसामुळे चीड निर्माण नाही होत परत. तो तसा वागतही नसेल आता, पण पूर्वी वागला, पूर्वी त्यानं मला त्रास दिला, पूर्वी त्याच्याबद्दल मला चीड आली होती, आणि आता तो तसा वागत नाही. पण माझं मन जर बदललेलं नसेल, माझं चित्त जर बदललेलं नसेल, माझं माझं पाहणं हे त्याच्याकडे पूर्वीसारखंच असेल, म्हणजे त्याचा बदल मी पाहत नाही. माझ्या मनातला तो पूर्वीसारखा तोच आहे, पूर्वीची प्रतिमा आहे. पण आता कधी कधी असं होतं बघा, आपण जर थोडस काही चांगल्या मार्गावर आपण चाललो, आणि पूर्वी आपण तसे नव्हतो, आता आपण समजा सन्मार्गावर आहोत, आपण प्रयत्न करतो आहोत, माणूस बनण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणजे आपण धम्म शिकलो, आता आपल्याला कळतं, त्याचा परिणाम कळतो, सद्वर्तनाचे, शिलाचरणाचे फायदे आपल्याला कळतात, किंवा जागृतीचे फायदे आपल्याला कळतात, आणि आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण पूर्वी कधीतरी चुकीचं वागलेलं असू, किंवा वाईटही वागलेलं असू, आणि आपल्याला त्या वाईट अवस्थेत पाहणारे लोक जर असतील, पूर्वी काही वर्षांपूर्वी, ते लोक जर आपल्याला ज्यांनी आपल्याला त्या अवस्थेत पाहिलेलं असतं, आपला रागीट स्वभाव पाहिलेला असतो, आपला दसमुसळेपणा पाहिलेला असतो, आपला अव्यवस्थितपणा पाहिलेला असतो, आपली चीड पाहिलेली असते, आपली शिवीगाळ पाहिलेली असते, आपली मारामारी पाहिलेली असते, आपला कोणताही त्यावेळेचा आपला मूर्खपणा असेल, अविचार असेल, जे काय असेल ते आपलं बोलणं, चालणं, सगळं त्यावेळेचं चारित्र्य, त्यावेळेचं वर्तन, आप आपलं पाहणारे जर लोक असतील, आणि आपण आता या मार्गावर आहोत, आपण त्यांच्या समोर गेलो, तर त्यांना कधी कधी ते सहन होत नाही, किंवा त्याच्यात आपण जर काही सांगण्याचा प्रयत्न केला, शक्यतो सांगूच नाही, पण
आपण तसं काही सांगण्याचा प्रयत्न केला तर मग काही लोक म्हणतात, हा आम्हाला माहिती आहे तो पूर्वी कसा होता, तो आधी कसा होता आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आता जास्त शहाणपणा करू नको. तर हे असं का होतं? तर त्यांच्या मनातला तो मी, तो अजून जात नाही. किंवा दुसऱ्या बाजूला आपल्या मनातला तो अजून जात नाही. म्हणजे एखादा मनुष्य आता पूर्वी वाईट वागला पण आता चांगलं वागतो. तर आपल्याला त्याचं चांगुलपण नाही दिसलं, म्हणजे आपल्याला समज पाहिजे ती. बदललेल्या माणसाची समज पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. ही समज येणं म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा झाली. आपली व्हिजन बदलली, आपली दृष्टी बदलली, आपला दृष्टिकोन बदलला, आपण जागे झालो, आपण भानावर आलो, आपण जागृतीचा सतीचा अभ्यास करतो, असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा आपल्याला बदललेली माणसं दिसतात, बदललेली परिस्थिती दिसते, बदललेला समाज दिसतो, हे आपल्या मॅच्युरिटीचं लक्षण आहे, हे आपल्या प्रगतीचं लक्षण आहे, हे आपल्या अं, प्रबुद्ध होण्याचं लक्षण आहे. पण तेच 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 तशीच मनोवस्था असेल, एखादा माणूस पाहिला की त्याचं तेच जुनं रूप आपल्याला दिसतं, जुनं वर्तन दिसतं, नवीन दिसत नाही. हेच आपल्या बाबतीत सुद्धा आपण स्वतःकडे पण पाहिलं तर, अरे आपण आता पूर्वीसारखे नाहीत आपण. हे आपल्याला कबूल करावं लागतं. किंवा भान आलं, नंतर जागे झालो, तर आपल्यात अजून थोडा फरक पडला नाही. आपला स्वभाव अजून बदललेला नाही. आपला राग अजून कमी झाला नाही, आपली चीड कमी झाली नाही, आपल्या नकारात्मक भावना कमी झाल्या नाही, आपली विचारसरणी बदलली नाही, आपल्यात ती मॅच्युरिटी आली नाही. हे आपल्याला भानावर आल्यावर कळतं. पण हे कळणं सुद्धा खूप महत्वाचं असतं, की नाही अजून बदल झाला नाही, म्हणजे आपण जास्त मग प्रॅक्टिस करू शकतो, जास्त स्वतःमध्ये उतरू शकतो, जास्त भानावर येण्याचा, सतीमध्ये येण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. प्रमाण वाढवू शकतो आपण. ते कमी पडतं म्हणूनच ते तसंच राहते, तशीच मनोवस्था राहते, बदल दिसत नाही. तर किंवा आपला जर बदल झालेला नसेल आणि ते लक्षात येत असेल, तर नाही अजून जरा आपल्याला काम केलं पाहिजे, आपल्याला अजून प्रॅक्टिस केली पाहिजे. उतरा, श्वासाकडे पहा, कायेमध्ये उतरा, जाणीवा, चित्त, मनोधम्म, आपलं पाहणं, ऐकणं, आपल्या सवयी, आपल्या हॅबिट, आपला मेमरी, आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या परत तपासणं तपासण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. तर अशी ही प्रोसेस, ही प्रक्रिया, ही सायकोलॉजिकल प्रोसेस जी आहे, मानसिक प्रक्रिया दर्शवणारी ही गाथा आहे. पूर्वी मिस्टेक करतो, पूर्वी चुका करतो, पूर्वी प्रमादामध्ये आहे, पूर्वी भानावर नव्हता, पूर्वी सतीमध्ये नव्हता, पण आता तो जागा झालेला आहे, आता भानावर आलेला आहे. तर इथं काय झालेलं आहे, तर रूपांतर झालेलं आहे, धर्मांतर, चित्त धर्म बदलले. जुनं चित्त जागृतीमुळे बदललं, विचार बदलले, परिवर्तन. आणि हे मनाचं लक्षण आहे, हे चित्ताचं लक्षण आहे. कोणतीच गोष्ट फिक्स नाही, म्हणून माणूस कधी फिक्स नसतो. ही माणसातली एक फार मोठी
म्हणजे मनाची चित्ताची फार मोठी पॉझिटिव्ह बाब पण आहे आणि निगेटिव्ह बाब पण आहे. कारण बदल ते याचा अर्थ असा होतो, परिवर्तन, अनित्यता. याचा एक अर्थ असा होतो की एखादा वाईट मनुष्य असेल तर तो चांगला होतो, परंतु काहीतरी निमित्तानं तो चांगला झाला, पण याचं त्याला भान नसेल, त्याचा बदल त्याला कळत नसेल, तर तो परत वाईट होऊ शकतो. म्हणजे परिवर्तन, रूपांतर, अनित्यता ही पॉझिटिव्ह बाब पण आहे आणि निगेटिव्ह पण बाब आहे. परंतु सती जागृती हा जो मुद्दा आहे, जर भान आलं, कळालं, समज आली, प्रज्ञा, अंडरस्टँडिंग, दृष्टी आली, दिसतंय, आपल्यातलं परिवर्तन दिसतंय, हे दिसलं, तर मग वाईटाचं चांगलं होणं टिकून राहू शकतं. पण दिसत नाही, कळत नाही, तर वाईटाचं चांगलं होतं, पण चांगल्याचं पुन्हा वाईट पण होऊ शकतं. म्हणून जाणीवपूर्वक, जागृतीपूर्वक सुधारणा घडणं हे महत्वाचं असतं. फक्त संस्काराने सुधारणा घडली तर संस्कार सभ्य संखारा अनिच्छाती. संस्कार हे अनित्य आहेत, बदलणारे आहेत. म्हणून एखाद्यावर चांगले संस्कार पडले म्हणजे ते टिकूनच राहतील असं नाही. त्याचं वाईटामध्ये रूपांतर होऊ शकतं. का? तर त्या संस्कारांचं त्या व्यक्तीला भान पाहिजे. त्या व्यक्तीला त्याची सती पाहिजे, म्हणजे चित्तानुसती पाहिजे किंवा मनोधम्मानुसती पाहिजे. त्याला हे कळालं पाहिजे की आता आपल्यावर आपण हे चांगल्या गोष्टी धारण केलेल्या आहेत. म्हणून संस्कारित अस्तित्व, संस्कार ही स्वतंत्र गोष्ट नाही, स्वतंत्र बाब नाही, टिकून राहणारी गोष्ट नाही. सभ्य संखारा अनिच्चा, बदलणार आहे. म्हणून वाईटाचं चांगलं होतं, चांगल्याचं परत वाईट होतं, परत चांगलं होऊ शकतं, परत वाईट होऊ शकतं. म्हणून माणूस कधी चांगला असतो, कधी वाईट असतो. आणि आपण पाहतो ना, अं, अरे आता चांगला चांगला वागत होता, याला काल परवा मी पाहिलं खूप चांगला बोलत होता आणि आता असा का वागतो. किंवा एखादा चांगलं वागायला लागला, अरे हा असा नव्हता, हा मागे फारच तिडखोर होता, फारच बोलणे याचं विस्कळीत होतं, आता जरा सुधारलेला दिसतो. पूर्वी मद्यपान करत होता किंवा खोटं बोलत होता, आज तो मद्यपान करत नाही, तर आपण म्हणतो हा तो फार दारू पित होता, आता पित नाही वाटतं, सुधारला थोडा. पण काही दिवसांनी पाहतो परत पितोय तो. खोटं बोलणारा परत खोटं बोलतोय, कधी खरं बोलतो, कधी खोटं बोलतो. परत जर दारू पिणारा आधी पित होता, नंतर पित नाही, परत पितो, तर हे सगळ्याचं कारण असं आहे की त्याच्या मनोवस्था, चित्तावस्था, त्याच्या सवयी हे त्याच्या ताब्यात नाहीत. त्याचा लोक त्याच्या ताब्यात नाही. म्हणून जी मुख्य निर्णायक गोष्ट जी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःची, इतरांची आपल्याला एक प्रकारे गॅरंटी देता येते, ती जागृतीच आहे, ती सती आहे, ते भान आहे. आपल्या कायेचं भान म्हणजे वर्तनाचं भान, बोलण्याचं भान, भावनांचं भान, विचारांचं भान. भान असेल तर चांगली गोष्ट टिकून राहते. भान असेल तर वाईट गोष्टीचं चांगल्यात रूपांतर होतं आणि ते टिकून राहते. भान नसेल तर वाईट गोष्टीचं चांगल्यामध्ये रूपांतर होऊ शकतो. म्हणजे दारू पितो, परत पित नाही, कशाच्या तरी निमित्तानं, धाकानं म्हणा किंवा पैसे नसल्यामुळे म्हणा किंवा तशी परिस्थिती नाही,
पण नंतर परिस्थिती बदलली, तो परत पितो. पण तो जर भानावर असेल, त्याला जर कळत असेल आपल्या स्वतःच्या वर्तनाचे दुष्परिणाम, तर तो परिस्थिती असली तरी तो तसं करणार नाही. म्हणजेच सवय जी आहे, सवय जी बदलते ती जागृतीमुळं, वर्तन जे बदलतं ते जागृतीमुळं. म्हणून ही सती फार महत्वाची आहे, जागृती फार महत्वाची आहे. आता ही गाथा आपल्याला असं सांगते की पूर्वी चुका केलेल्या आहेत, पूर्वी चुका केलेल्या आहेत, पण आता तो करत नाही. तर असं म्हटलंय, त्याचा त्याचा लोक सुधारलेला आहे. लोक म्हणजे चित्तावस्था त्याची बदललेली आहे, लोक सुधारलेला आहे. तर त्याच्या लोकाला तो प्रकाशित करतो असं म्हटलंय. त्याच्या जागृतीमुळे पूर्वी चुका करतो, आता करत नाही. तर त्याचा लोक प्रकाशित झाला असं म्हटलेलं आहे. आता इथं जग प्रकाशित, तो जगाला प्रकाशित करतो म्हणजे बाहेरच्या जगाला नाही प्रकाशित करत, तो स्वतःलाच प्रकाशित करतो. कारण तो जागा झालाय. जागा झाल्यामुळं तो जुन्या चुका परत करत नाही, जुने प्रमाद तो परत करत नाही. म्हणून सो मग लोके पभासेती, तो नंतर लोकाला, मनोवस्थेला, स्वतःला तो प्रकाशित करतो. म्हणजे ही चित्तशुद्धीची प्रक्रिया आहे. चित्त अकुशल चित्त असेल तर ते कुशल बनते. लोभयुक्त द्वेषयुक्त असेल तर ते लोभमुक्त द्वेषमुक्त होतं. त्या मनोवस्था त्या प्रकाशित होतात, ते चित्त प्रकाशित होतं, ते मन प्रकाशित होतं, तो लोक प्रकाशित होतो असं म्हटलेलं आहे. प्रभासेती, प्रभासेती म्हणजे प्रभा, प्रभा म्हणजे प्रकाश. त्याच्यामध्ये प्रकाश निर्माण होतो आणि हा प्रकाश अर्थातच जागृतीचा प्रकाश आहे, सतीचा प्रकाश आहे. आणि त्याची चित्तशुद्धी होते, त्याच्यामुळे मनशुद्धी होते. हे शिलाचरणाचा मुद्दा आहे, हा शिलाचरणाचा पण मुद्दा आहे. आणि मग तो अशा प्रकारे स्वतःला प्रकाशित करतो किंवा त्याचं अंतर्विश्व, त्याचं लोक अशा प्रकारे मुक्त होतं, ज्याप्रमाणे अब्बा मुक्तो व चंदिमा. अब्बा म्हणजे आभाळ, म्हणजे ढग. ढगातून चंद्र जसा मुक्त होतो, ढग गेल्यानंतर मोकळ्या आकाशात जसा चंद्र चमकतो, त्याप्रमाणे तो मुक्त होतो. तो माणूस मुक्त होतो, जो आधी प्रमाद करतो, चुका करतो, गैरवर्तन करतो, नंतर करत नाही. नंतर तो त्याच्यातून बाहेर पडतो म्हणजे शिलाचरण करतो. आणि शिलाचरण करण्याचं कारण, त्याला आता स्वतःचं भान आहे, त्याला कायेचं भान आहे, त्याला जाणीवांचं भान आहे, सवयींचं भान आहे, चित्ताचं भान आहे, भावनांचं भान आहे, विचार प्रक्रियाचं भान आहे, म्हणजे मनाचं भान आहे. त्याचं पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, सवयी, वर्तन, सगळं सगळं जागृतीच्या प्रभेखाली, म्हणजे जागृतीच्या प्रकाशात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून पुन्हा चुका घडत नाही, तो त्याच्यातून मुक्त होतो. तर ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, चित्तशुद्धीची प्रक्रिया आणि दुःखमुक्तीची प्रक्रिया आहे. कारण गैरवर्तन हे आपल्या यातनांना दुःखाचं कारण असतं, विचलनाचं कारण असतं, आपल्या झोपमोडीचं कारण असतं, आपल्या डिस्टर्बन्सचं कारण असतं, आपल्या वाईट स्वप्नांचं कारण असतं. म्हणजे आपल्या दुःखाचं कारण हे आपलं चित्त आहे, मन आहे. ते चित्तशुद्धीची प्रक्रिया आहे, दुःखमुक्तीची, निब्बाणाची प्रक्रिया आहे, बुद्धत्वाची प्रक्रिया आहे. पूर्वीसारखं काहीच राहत नाही.
पण ही गोष्ट आपोआप घडत नाही. ही कार्यकारण भावानुसार घडते. प्रमाद असेल म्हणजे अजागृत अवस्था असेल तर चुका घडणार, गैरवर्तन घडणार. अप्रमाद असेल, भान असेल, जागृती असेल तर चुकातून आपण बाहेर पडणार, म्हणजे शिलाचरण करणार आणि मुक्त होणार. जसं ढगातून चंद्र मुक्त होतो, ढग गेले की जसा चंद्र मुक्त होतो आणि चमकतो, तसं ते घडतं, असं या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. चुका घडणं, गैरवर्तन होणं, प्रमाद घडणं ही फिक्स बाब नाही. म्हणजे असं झालं मग ते तसंच. आपल्याला तशी एक बघण्याची एक सवय असते की एखादा माणूस चुकला म्हणजे कायमचा चुकला. आणि हेच आपण स्वतः, म्हणून आता ती चुकीची म्हण जी रूढ आहे, कोणती, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे अत्यंत चुकीचं विधान आहे, चुकीची म्हण आहे. अत्यंत आपण समाजामधून, शाळेमधून ज्ञानामधून इतक्या चुकीच्या गोष्टी शिकलोत आणि त्या इतक्या सवयीच्या झाल्यात आपल्याला, आणि त्या चुकीच्या गोष्टी इतक्या बरोबर वाटतात आपल्याला की आपण त्याच्यातून बाहेर पडणं फार कठीण असतं. आपलं मत तसंच झालेलं असतं, जसं आपल्याला शिकवलेलं असतं थोरा मोठ्यांनी किंवा शाळेमध्ये. आता आचार्य यात्रेची कविता जी आहे ती आता आजच्या काळात ती वेडपटपणाची कविता आहे. ती फार सुंदर कविता आहे. कोणती कविता? आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आहे ते. छडी लागे छम छम विद्या येई घम घम. मागे आपण याच्यावर बोललो. आता शिक्षकांना मारहाण करायला परवानगी नाही. तर ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे शिक्षक लोक सांगू शकतात, परंतु मारहाणीने जर विद्यार्थी सुधारले असते तर मग सगळेच मार खाऊन सुधारले असते ना. पण तसं होत नाही. मनपरिवर्तन कसं होतं याचं सूत्र, याचं तंत्र लक्षात आलं पाहिजे. हे स्वतःच्या बाबतीत लागू आहे आणि इतरांच्या बाबतीत लागू आहे. मी तर म्हणतो आता शिक्षकांना खास हे जागृतीचं प्रशिक्षण पाहिजे आणि पालकांनाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. परंतु विशेषतः आपण, म्हणजे जे लोक सांगतात, इतरांना शिकवतात, त्यांना शिकवण्याचं तंत्र हे छडीचं तंत्र नाही, हे प्रबोधनाचं तंत्र आहे. मन परिवर्तनाचं किंवा ग्रहणशील बनवण्याचं तंत्र आहे. ज्ञानाचं किंवा चांगल्या गोष्टींचं महत्त्व समजावून सांगण्याचं तंत्र, आणि ते परत परत करावं लागतंय, सांगावं लागतंय. ते एका झटक्यास, एका छडीमध्ये, एका शिक्षण ते होत नाही. म्हणून तो चांगला नियम केलाय तो, की मारहाण करायची नाही मुलांना. पालक पण इतकं मारतात कधी कधी, तर ते मुलं सुधारावी याच्यासाठी नाही कधी कधी मारत, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत अशी एक सुप्त इच्छा असते. पालक तर बऱ्याचदा मुलांना मारतात हे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी. बऱ्याचदा, म्हणजे नेहमी तसं असतं असं नाही, परंतु बऱ्याचदा त्याची प्रगती व्हावी किंवा तो चांगला मुलगा व्हावा, चांगला माणूस घडावा, शिक्षण त्यानं घ्यावं, शिक्षणासाठी मारहाण करण्यापेक्षा आपलं नाव राखलं पाहिजे, आपल्या घराण्याची प्रतिष्ठा, माझी प्रतिष्ठा राहिली पाहिजे, म्हणून पालक मुलाला
मारहाण करतो, असे पण पाहायला मिळतं. आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहेत. त्याच्यातून इतके कधी कधी ते संबंध बिघडतात पालकांचे आणि मुलांचे, का ते मुलं आयुष्यभर द्वेष करतात आई वडिलांचा. तर त्यांना, पालकांना, आई वडिलांना त्याला समजून घेता आलं नाही. तो सुधारतो, नंतर कधी कधी सुधारतो, त्याला वाटलं तर तो सुधारतो, त्याच्यात परिवर्तन झालं तर तो सुधारतो. परंतु त्याच्या, तो मारहाणीने नाही सुधारत, त्याला त्याचं भान आलेलं असतं, त्याचं त्याला कळतं, मग तो सुधारतो. परंतु त्याच्यात ती समज नसेल की चला झालं, आता आई वडिलांनी मारलं आणि त्यांचा हेतू वाईट नसेल, त्यांचा हेतू योग्य नसेल, परंतु हा पण विसरत नाही, मुलगा पण विसरत नाही. आणि आई वडिलांनी त्या बाबतीत तो इतकं काय म्हणतात, मनात ते धरून ठेवतो. काही मुलं तर आयुष्यभर क्षमा करत नाहीत आई वडिलांना, विशेषतः बापाला. वास्तव आहे की नाही, अनुभवी लोकांनी सांगावं. धानके सर हा. आणि इतर पालक पण आहेत तिथं, शिक्षक पण आहेत आणि पालक पण आहेत. धानके सर, तुमचा काय अनुभव आहे? शिक्षक आहात तुम्ही, होते. बरोबर. तुम्ही बोललात या गोष्टीवर आधी, हो. पण पण बोला सांगित. परत. हा. हम्म. आपण जे मगाशी वक्तव्य केलं की शिक्षकाला काय म्हणतो, हा, जागृतीचं प्रशिक्षण द्यायला हवं, किंवा प्रशिक्षण खरंच आहे, त्याची गरज आहे. कारण हम्म. सगळेच शिक्षक त्याच प्रवृत्तीचे असतील असं नाही. असं नाही. तर प्रशिक्षण देऊनही काही लोक मग ते तसेच वागतात, असं पण आहे. पण असं प्रशिक्षण असतं का, समजून घ्यावं मुलांना वगैरे, असं असं नाही, असणार आहे म्हणजे सायकोलॉजी. काही माणूस नाही याचा अर्थ ते सुरुवात म्हणायचं. म्हणजे ते जागृत करणं होतं ना सर. हा हा. हा. मुलांना, विद्यार्थ्यांना छेडी मारू नये, दुसऱ्या मार्गाने त्यांना समजावून त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते असे, हम्म. आणि होतं ते. हम्म. तर ते पालक सभेमध्ये असे बरेचसे प्रश्न निर्माण व्हायचे. हा हा. आणि काही शिक्षकांना म्हणजे सवयीच म्हणण्यापेक्षा ती चीड निर्माण होते. काही शिक्षकांना ते अवगतच असतं. आता आमच्या ग्रुपमध्ये एक शिक्षक सारखे चिडायचे, म्हणजे आपण जरी बोललं साधं तरी ते चिडायचे. अर्थात त्यांचा तो एक मानसिक हे असू शकतं असे, की काही आपण चांगलं जरी बोललं तर ते चिडायचे असं. वेगळ्या भाषेमध्ये ते आपल्या सोबत बोलायचे, वेगळे शब्द वापर. मग अशा लोकांना जागृत करणं हे फार महत्वाचं. हम्म. काही शिक्षक शिवीगाळ पण करतात, हो ना. पालक तर आणि करतात. आणि मग ते तक्रारी पण होतात ना सर. हम्म. कारण म्हणजे घरी आपण आताचा तर काळ फार म्हणजे आपल्या हाताच्या बाहेरचा आहे. त्या काळात देखील अशा तक्रारी व्हायच्या. कोणी थोडंसं अपशब्द म्हणण्यापेक्षा त्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्याच्या दृष्टीने थोडंसं वेगळं काही बोललं, की ते मग ते पालकापर्यंत जायचं. आणि मग कोण शिक्षक आहेत, हा. मग ते तक्रार व्हायची हेडमास्टर. हे असं चालू चालू असायचंच असतं. त्या. हम्म. आणि आज तर काय मग ते सगळं म्हणजे ते कॉन्सेप्टच बदललं आहे.
हम्म. तर मला असं वाटतं की जागृत असणं हे फार महत्वाचं फार महत्वाचं आहे. हे आहे. स्वतःसाठी महत्वाचं आहे, समाजासाठी पण महत्वाचं आहे. खरंच आहे. आणि नुसतं शिक्षकांनीच नाही, पूर्ण समाज, समाज बरोबर आहे. पूर्ण समाज. हं. आणि सगळे जर जागरूक झाले तर हे प्रश्न निर्माण होणार. काय प्रश्न. हां. सगळे जर सुधारणा ते मोठी. त्याच्यामध्ये असलं खरं आमचं. हा, बरोबर. समाज जागृत जर झाला ना तर खूप प्रश्न सुटणार आहेत. हं. म्हणजे कुशल चित्त जे आहे ते आपोआपच ते कमी होणार. त्याचा पॉवर कमी होतो म्हणजे आपोआप. त्या मार्गाने आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. बरोबर आहे. आणि सगळं माणसाच्या हातात आहे नाही का म्हणजे. शेवटी ते बदलणं, वर्तन बदलणं हे फार महत्वाचं. हम्म. आणि ते सतीमुळे मला तरी वाटतं आज, म्हणजे माझं ठाम असं मत झालेलं आहे, की सती एक असं एक साधन आहे आपल्याकडे, बरोबर. की सद्गुणाकडे आपली वाटचाल म्हणजे पुढे हो सर. होऊ शकते, जाऊ शकते. बरोबर आहे. सद्गुणामध्ये आपली वाढ होऊ शकते, आपल्यामध्ये वाढ होऊ शकते. या विषयाला धरून आपली काही अशी व्यापक प्रशिक्षण पण झाली पाहिजेत. म्हणजे कारण प्रशिक्षण केंद्र आपण आता त्याला, हे फक्त जणू असं असं म्हणता येईल, जणू फक्त धार्मिक गोष्ट नाही आहे ही. सती जागृती बुद्ध आपण बोलतो धम्म, ही फक्त धार्मिक गोष्ट नाही, ही मानवी माणसाची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा याच्यासारखी धम्म ही गरज आहे, जागृती गरज आहे. माणसानं माणसात येणं ही माणसाची गरज आहे. आणि हे का गरज आहे, तर याचं म्हणजे माणसं वाईट वागतात किंवा समाजामध्ये वाईट वर्तन चालतं, ही फिक्स गोष्ट नाही. ही असं चाललंय म्हणजे असंच चालेल असं नाही. तर ते तसंच का चालतं, तर ते परिवर्तनाचं काही निमित्त घडत नाही. प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षण नसतं, परंतु हे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता दुसरी एक अशी आहे की त्याचं कारण उत्क्रांती दडलेलं आहे. माणूस असा का वागतो, म्हणजे वर्तन वाईट का असतं. माणूस दिसतो माणसासारखा पण वर्तन बरंच प्राण्यासारखं असतं काही काही लोकांचं. हे प्राण्यांचं वर्तन आहे ना हे, जे जिथं हं. शील मला तर नसतं. असं प्राण्यांच्या पुढे जातो आपण. तो प्राण्यांच्या पुढे जातो, म्हणजे कारण त्याला डोकं असतं त्यामुळे प्राण्यांपेक्षा जास्त वाईट करतो तो. मला वाटतं ते प्राणी एकदाचे बरे मग. एकदा एक वेळ, हा एक वेळ माणूस तरी प्राणी तरी बरा, असं जे घडतं. तर भयानक चाललंय सध्या. नाही, म्हणजे माणूस हा प्राण्यातूनच आलेला आहे ना पुढे हं. उत्क्रांतीमध्ये. हां. त्याच्यामुळे त्याचं जे चित्त आहे, त्याची जी कॉन्शियसनेस आहे, ते उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून माणसाच्या लेवलला आलेलं आहे ना ते. हो, हो. बरोबर. त्यामुळे प्राण्यांचे गुण आहे त्याच्यामध्ये. हा, प्राण्यांचे गुण आहेत त्याच्यामध्ये, म्हणून आता लोभी माणसाला, हिंस्रपणाचं. हा, लोभी माणसाला कोंबड्याची उपमा देतात. कोंबडा जसा नुसता खात राहतो नाही का, कोंबडी जी आहे ती नुसतं तिचं जे हे असतं, चुनाळ काय म्हणते त्याला, चुनाळ म्हणतात ना तिला, तर ते खातच राहते, ते फुगतं ते अक्षरशः. माकडं सुद्धा अशीच आहेत काही बघा. माकडं, काल त्याला एक भान व्हिडिओवर भान नाही. मी एक हे पाहिलं, एकाने व्हिडिओ टाकला होता. तर त्या माकडापुढे असं एक चपाती टाकली त्याने, पटपट पटपट त्याचे तुकडे केले आणि खाल्ला आणि इथं साठवून ठेवलं. पुन्हा दुसरी टाकली, परत साठवून ठेवलं. परत तिसरी चपाती टाकली, पोळी टाकली, त्यानं ते साठवून ठेवलं, सगळं असं पूर्ण फुगलं होतं ते. आणि तो हम्म, हम्म. ज्याने व्हिडिओ काढला तो बोलत होता, बघा अरे याने एक पोळी खाल्ली, साठवून ठेवली, दुसरी दिली, ती साठवली, तिसरी पण साठवली, अजून किती खातो. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे, त्याचा सगळं गरजेचं आहे का नाही, पण त्याची जी
त्या माकडाचा तो दोष नाही, त्याचं ते चित्तच तसं. हम्म. त्याचा जो हावरटपणा जो आहे तो हाताबाहेर आहे, त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे. परंतु ह्याच्यातून उत्क्रांत झालेली माणसं जी आहेत, त्या माणसामध्ये समज हा जो प्रकार आहे, अंडरस्टँडिंग, दृष्टी ही वाढलेली आहे, म्हणून तो विचार करू शकतो. हम्म. तर चिंतन कर विचारपूर्वक वागतो. हा विचार करू शकतो, म्हणून विचारपूर्वक वागतो, विचारपूर्वक बोलतो. हा त्याच्यातला जो सद्गुण आहे, तो सद्गुण परिपूर्णतेला जाण्याचं माध्यम, कारण ही त्याची समज आहे, जागृती आहे, सती आहे. म्हणून तो परिपूर्ण जागृत होऊ शकतो, बुद्ध होऊ शकतो, म्हणजे खरा माणूस बनू शकतो. नाहीतर जेवढा तो चांगला वागतो तेवढाच माणूस आहे, जे वाईट वागतो तो त्यातले पूर्वीचे प्राण्याचे गुणधर्म आहेत. आणि तो ते मुद्दाम करतो असं नाही. हा, परिस्थितीजन्य पण असू शकतं. चित्तावस्थाच तशी आहे, त्याची मनोवस्था तशी आहे, आणि हम्म. त्याला त्याच्यातून बाहेर पडण्याचं शिक्षण मिळालं नाही. जागं होण्याची, भानावर येण्याचं शिक्षण त्याला मिळालं नाही. त्याला नियंत्रणाचं शिक्षण मिळालेलं आहे, ज्याला आपण आता ध्यान साधना म्हणतो ना. ह्या गोष्टी नियंत्रणाच्या आहेत. नियंत्रण करून ते छडी मारल्यासारखंच आहे, हम्म. पण अप्रत्यक्ष छडीच आहे ते. कारण दमन दाबलं जातं ना. त्याचं काय नाही, नाही तसं करायचं नाही, तसं करायचं नाही, असं असं नाही, असं असं शिकवण नाही बुद्धाची. तसं करायचं नाही असं नाही सांगितलं, ते तसं कसं होणार नाही हे कळालं पाहिजे. ती समज आली पाहिजे, आणि ती समज, ती अंडरस्टँडिंग, ती सम्यक दृष्टी, त्याला दृष्टी म्हटलंय. दृष्टीतून फरक आहे, सक्तीतून नाही. दृष्टी म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, व्हिजन आहे. दृष्टी आली तर मग संकल्प बनतो, म्हणजे मला आता वाईट नाही वागायचं. मग तर ते सम्यक संकल्प बनला तर त्याची वाणी बदलते, तर त्याचं वर्तन कर्मांत बदलतं, हम्म. तर त्याच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आजीविकेमध्ये परिवर्तन होतं. उपजीविकेमध्ये पण परिवर्तन करू शकतो तो, जर ती जर वाईट असेल. पण आजीविकेमध्ये पण त्याचं परिवर्तन होतं. आजीविका म्हणजे लाईफस्टाईल आहे. आजीविका म्हणजे फक्त उपजीविका जे म्हटलं जातं तसं नाही वाटत ते. लाईफस्टाईल म्हणजे जगण्याची पद्धत, त्याच्या हम्म. व्यायाम म्हणजे त्याच्या एफर्ट्समध्ये, प्रयत्नांमध्ये फरक पडतो, जर दृष्टी तशी बदलली तर. त्याच्या हे सगळं घडण्याचं कारण त्याची सती आहे, म्हणून सतीपासून सुरुवात आहे. दृष्टीच्या आधी सती आहे. म्हणून सप्तबोध्यांग हा अ, जो उत्कर्षाचा किंवा डेव्हलपमेंटचा जो जो साचा आहे, मार्ग आहे, ज्या स्टेप्स आहेत सप्तबोध्यांगामध्ये, सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रसब्धी, समाधी. आणि हम्म. समाधी म्हणजे एकात्मिकता, सगळं विस्कळीत व्यक्तिमत्व एक होणं, समाधीत येणं. आणि त्याचा मीपणा कमी होणं, सत्काय दृष्टी कमी होणं, हम्म. उपेक्षा. ही उपेक्षा त्याला मुक्त करते. नाहीतर तो चांगला जरी झाला आणि त्याच्यात अहंकार निर्माण झाला तर तो वेगळा प्रॉब्लेम निर्माण होतो. हम्म. तर समज महत्वाची आहे, सक्ती महत्वाची नाही. म्हणून ध्यान आणि सतीमध्ये मला फरक वाटतो. ध्यान साधना ही दुसरीकडे मन गुंतवा आणि हे टाळून किंवा त्याच्याकडे पाठ फिरवून परिवर्तन होत नाही. परिवर्तन जे होतं ते समजदारीमुळं, की आपल्या वर्तनाचा, आपल्या वागणुकीचा, आपल्या रागीट स्वभावाचा, आपल्या रागीट बोलण्याचा, आपल्या नशापानाचा, मद्यपानाचा, म्हणजे आपल्या 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 हिंस्र प्रवृत्तीचा,
आपल्या कामछंदाचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो, आपल्या खोटं बोलण्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो, शिलाचरण न करण्याचा दुष्परिणाम काय, याची समज आली तर वेरमणी होतं. हम्म. तर ती समज महत्वाची आहे. सक्तीनं कधी माणूस हिंस्र भावनेतून हिंसेतून हिंसेतून मुक्ती मिळावी म्हणून दुसरी हिंसा करावी, असं त्याचा तो मार्ग नाही. तो म्हणजे हिंसा करतो त्याला जर परत हिंसेनं वागवलं तर तो हिंसा कमी नाही होत त्याची. तो भयानं तो बदलेल, भीतीनं बदलेल, परंतु तो बदल नाही. कारण तो परत त्याला परिस्थिती बदलली की तो परत वाईट वर्तन करेल. म्हणून सक्तीनं, दडपशाहीनं, दडपल्यानं, सक्तीच्या मौनानं, सक्ती सक्तीनं बांधून ठेवल्यानं, बरं त्याला तुम्ही काही कौशल्य वापरा. तुम्ही बांधून ठेवण्यात कधी कधी फार अशी आकर्षक भाषा वापरून बंदिस्त केलं जातं. तर त्याने मन परिवर्तन होत नाही, चित्त परिवर्तन होत नाही, दमन होतं, ते दाबलं जातं, सप्रेस केलं जातं. सप्रेशननं डिप्रेशन येईल. दाबून टाकल्यानं माणसामध्ये, कारण चित्त ही शक्ती आहे, मन ही शक्ती आहे, त्याला जर दाबली, प्रेशर कुकर जर त्याला शिट्टी नसेल, वरची मोकळी वाफ जायला जागा नसेल, तर तो प्रेशर कुकर फुटणार. तसं आपल्यामध्ये जर आपण भावना दाबून ठेवल्या, त्याला शिस्तीच्या आणि सक्तीच्या नावाखाली, डिसिप्लिनच्या नावाखाली त्याला आपण दाबून टाकलं, तर काही वेळ ते शांत राहील, परंतु त्याचा आतमध्ये दुसरा दुष्परिणाम पण होत असतो. म्हणून कितीतरी ध्यान करणारे लोक, अगदी आचार्य लोक सुद्धा खूप रागीट असतात, पाहतो आपण. किंवा काही गुरु लोक म्हणजे इतके स्वतःमध्ये त्यांनी त्या आदर्शाचा किंवा त्या ध्यानाचा किंवा त्या आपण चांगले आहोत याचा त्यांना इतका आविर्भाव असतो, इतका अहंकार असतो, पण त्याचा त्यांना स्वतःलाच इतका त्रास होतो की काही लोक त्याच्यातून काही वाईट वर्तन पण करतात आणि स्वतःचा हे पण करून घेतात, घात पण करून घेतात. तर हे काय दाबलेली शक्ती आहे. शक्ती दाबून, नकारात्मक शक्ती दाबून त्या शक्तीला कन्व्हर्ट नाही करता येत, रूपांतरित करता येत नाही. शक्तीचं कौशल्यानं रूपांतर दुसऱ्या याच्यामध्ये झालं पाहिजे, तर ती शक्ती कामाला येते. नाहीतर तिला दाबली, तिचं दमन केलं की त्याचा आपल्या शरीरावरच त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून कित्येक ध्यान ध्यान साधना करणाऱ्यांना बीपीचे आजार आहेत, शुगरचे आजार आहेत, अटॅक येतात, आणि अनेक वर्ष ध्यान करतात. माझ्या पाहण्यातल्या गोष्टी आहेत. सर आपले एक मी हे सांगू का थोडस? हा, बोला बोला. ते आपले आचार्य रजनीश, नाही, आपण नाव नाही घेणार कोणाचं. ते नाव नाव मुद्दाम घ्यायचं नाही. आपल्याला उदाहरण माहिती, पण आपण नाव घेत नाही. त्याचं कारण असं हा, आहे. तर कसं आहे की ते लक्षात घ्यायचे फक्त. आपण क्रिटिसाइज करणार नाही, कारण नाही नाही करायचं तसं. हं. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. प्राणीच आहे ना तो, मनुष्य प्राणी. बरोबर. मनुष्य हा जो सामाजिक प्राणी आहे, याचा दुसरा अर्थ असा आहे की समाजातून मनुष्य घडतो. समाज हा माणसाला घडवतो. म्हणून त्याचा जन्म ज्या कुटुंबात झाला तिथून त्याची सुरुवात होते. आई वडिलांपासून सुरुवात होते, नातेवाईकांपासून सुरुवात होते, त्याच्या
गल्लीतून सुरुवात होते, त्याच्या गावातून सुरुवात होते, त्याच्या शहरात, त्याचं सगळं जे काय, त्याचं शिक्षण त्याचे गुरुजन, तो काम करत असलेली संस्था, मंडळ, पक्ष, धर्म, राष्ट्र, जग, आता तर इंटरनेट याच्यामुळे तर सगळं, माणसाचं मन संस्कारित होण्याचे आता चॅनल इतके वाढलेले आहेत. इंटरनेटमुळं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानामुळं माहितीचा जो स्फोट झालेला आहे, त्या स्फोटामध्ये माहिती इतकी मिळते, लहान मुलापासून अगदी बालवयातच, का तो मुलगा मग तिथूनच घडायला सुरुवात होते ना. मग व्यक्तीला घडवतो कोण? समाज, परिस्थिती, तंत्रज्ञान. म्हणून व्यक्तीचं घडणं हे स्वतंत्र नाही आणि बिघडणं पण स्वतंत्र नाही. हम्म. व्यक्तीचं बिघडणं पण स्वतंत्र, व्यक्ती स्वतः होऊन नाही बिघडत कधी, त्याला ती परिस्थिती पण बिघडत, त्याच्या चित्तवृत्ती, त्याची मूळ प्रवृत्ती हे त्याला कारणीभूत असू शकतं, परंतु मूळ प्रवृत्तीला, चित्तवृत्तीला उत्तेजन देणारी परिस्थिती असते ना, लोक असतात, टेक्नॉलॉजी असते, हम्म. समाज असते. म्हणून समाज माणसाला घडत असेल तो घडवू पण शकतो आणि बिघडवू बिघडवू पण पण शकतो. शकतो. हम्म. म्हणून समाज समाज मनुष्य हा सामाजिक प्राणी येतो या अर्थानं. मनुष्य एकटा नाही, आणि म्हणून सामाजिक कार्य महत्वाचं असतं. बाबासाहेबांनी जी काही दिशा दिलेली आहे ना, ती फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. आता ते कधी स्वप्न साकार होईल, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि हे बुद्ध धम्म, जागृती, भानावर आलेले लोक, भानावर आलेला समाज, भानावर भानावर आलेलं राष्ट्र आणि भानावर आलेलं जग, हे कधी मूर्त रूपात येईल, कधी साकार होईल ते होईल, परंतु तेच गरजेचं आहे. पण हे, याला किती किती प्रयत्न करावे लागतील, किती शक्ती लावावी लागेल आणि किती ज्ञान पाहिजे याच्यासाठी. म्हणजे आता माहिती हम्म. तंत्रज्ञानाला, टेक्नॉलॉजीला, इंटरनेटला, तुमच्या मोबाईलला, कॉम्प्युटरला, लॅपटॉप पासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. फोन पासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. मग ह्या टेक्नॉलॉजीलाच पुन्हा परिवर्तनाचं साधन बनवता आलं पाहिजे. म्हणजे आता आपण ऑनलाईन जे आता हे घेतो, समजा वर्ग घेतो किंवा हे कार्यशाळा घेतो, म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचाच उपयोग आपण जागृतीसाठी करतो. ती हम्म. टेक्नॉलॉजी, तेच तंत्रज्ञान मुलांना बिघडवतं पण. मोबाईल, त्यातले ॲप काय, सोशल मीडिया, व्हॉट्सअप किंवा आणखीन इंस्टाग्राम असेल, फेसबुक, अमुक तमुक, यूट्यूब, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण येऊ शकतात, परंतु सध्या तरी इतक्या विकृत गोष्टी आहेत. आता AI त्याच्यात अजून प्रॉब्लेम निर्माण होत चाललेला आहे. तर AI चांगली पण गोष्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला म्हणतात, कृत्रिम बुद्धिमत्ता, ही चांगली गोष्ट पण आहे, खूप फायदेशीर गोष्ट आहे, परंतु त्याचा दुरुपयोग पण होऊ शकतो. हम्म. त्याच्यामध्ये विकृती पण निर्माण होऊ शकतात, झालेल्या आहेत, होत चाललेल्या आहेत, आणि त्या वाढत जातील, आणि त्या वेगानं वाढत जातील. ते आता स्लो नाही, एका क्षणात अनेक अनेक विकृत गोष्टी ऑनलाईन येऊ शकतात, येतात. आपण जर नुसतं त्या मोबाईलवर असं बोट जरी फिरवलं, स्क्रोलिंग ज्याला म्हणतात, किती किती गोष्टी येतात. बरं, तर आता त्याचं स्वरूपही असं आहे की ते AI, ती कृत्रिम
बुद्धिमत्तेचं जे ॲप आहे किंवा ते जे मोबाईल किंवा कॉम्प्युटर जे साधन आहे ते तुमचा इंटरेस्ट त्याला माहिती होतो. तुम्हाला काय पाहायला आवडतं तर त्याच गोष्टी ते परत तुम्हाला पाठवते, त्याच्यासारख्या दुसऱ्या गोष्टी. हम्म. म्हणून एखादी गोष्ट तुम्ही पाहतानाच थोडी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्याच्या पाठीमागे दुसऱ्या गोष्टी पाठवता येते, नॅचरली पाठवते, मुद्दाम कुणी करत नाही ते. ते तंत्रज्ञानातच स्वरूप असं झालेलं आहे की मी जर एखादी गोष्ट त्या AI ला विचारली, प्रश्न प्रॉम्प्ट त्याला म्हणतात ना, तर ते प्रॉम्प्ट प्रश्न मी त्याला विचारला की मला हे अमुक अमुक पाहिजे. आता काल मी एक हे पाहिलं की बाबासाहेबांचे बाबासाहेबांवर ज्या अमेरिकेत असताना ज्या प्रोफेसर सेलिगमनचा उल्लेख बाबासाहेबांनी केला. ते म्हणतात की त्या प्रोफेसर सेलिगमन यांनी, ते अर्थशास्त्रज्ञ होते. तर मी माझ्या गुरुला म्हणजे त्या प्रोफेसर सेलिगमनांना विचारलं की मी संशोधन कसं करू. हा प्रश्न हा प्रश्न बाबासाहेबांनी त्या सेलिगमनला विचारला. सेलिगमन म्हणाले की तू तुझं काम प्रामाणिकपणे कर, तुझी स्वतःची संशोधनाची पद्धती तयार होईल. आता मी काल AI वर असा प्रश्न टाकला, काय प्रोफेसर सेलिगमन कोण होते, असा मी त्याला प्रश्न विचारला. तर त्यांनी सेलिगमन नावाचे 2-3 माणसं त्यांनी टाकले. हम्म. पण तुम्हाला कोणते सेलिगमन पाहिजेत? एक ते जे ॲप आहे त्या ॲपवर मी ते हे केलं, तर तो मला विचारतो AI की तुम्हाला कोणते सेलिगमन पाहिजे. त्याने 2-3 सेलिगमन सांगितले. मग ते एडवर्ड काय नव्हतं ते, एक मिनिट. बाबासाहेबांना जे जे सेलिगमन होते, मराठी, एक मार्टिन सेलिगमन आहेत, एडवर्ड. कुठे येते, फार फार खूप काही माहिती पाठवतं ते. सांगण्याचा मुद्दा असा आहे की अं, ठीक आहे, खूप मोठं आहे ते. तर बाबासाहेबांचे जे गुरु होते त्या 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 सेलिगमन त्यांनी माहिती मला सांगितलं. पण त्याच्याबरोबर त्यांनी मला आणखीन काही असं विचारलं की मग तुम्हाला दुसऱ्या सेलिगमनची पण माहिती सांगू का, किंवा दुसरे काही अर्थशास्त्रज्ञ त्यांच्याबद्दल सांगू का. म्हणजे हे कृत्रिम बुद्धिमत्ता AI जे आहे ना, ते तुम्हाला माहिती पुरवतच राहतं. फक्त हम्म. तुम्ही हम्म. त्याला विचारा, ते त्याच्यासारखी दुसरी माहिती ते तुम्हाला पुरवतच राहतं. आणि कधी कधी ते आउट ऑफ कंट्रोल पण होतं. हम्म. हम्म. तर ते चांगलं पण आहे, परंतु अं, आता याच्या जागी तुम्ही दुसरी माहिती त्याला, वाईट माहिती विचारा, तेही सांगता येते. वाईट म्हणण्यापेक्षा गरजेची नाही ती माहिती. काही विचारा तुम्ही त्याला. काय तुम्ही एखाद्या सिनेमाची माहिती विचारा, किंवा एखाद्या नटीची माहिती विचारा, नटाची माहिती विचारा, संगीतकाराची माहिती विचारा, ते अनेक गोष्टी सांगता येते. तर स्फोट झालेला आहे. तर हम्म. मग माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही कशामुळे होते, ते हे अशा गोष्टीमुळे होते. आणि आता ती जडणघडण जी आहे ना, ती फार गुंतागुंतीची बनलेली आहे. बरं. आणि म्हणून आता बरं. मुलं मुलं आईवडिलांच्या ताब्यात राहत नाहीत. थोडी मोठी झाली ना, तर त्यांना
वळण लावणं ही फार कठीण गोष्ट बनलेली आहे. कारण ते मोबाईलच्या हातात आहेत, ते कॉम्प्युटरच्या हातात आहेत, टेक्नॉलॉजीच्या हातात आहेत. हम्म. ते शाळा कॉलेजमध्ये जातात तर ते शाळेतल्या मित्रमंडळींच्या हातात आहेत, आणि त्यांच्या कानावर काय 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 पडतं आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून पालकांनी जागं होणं आणि मुलांना जागं करणं, जागं ठेवणं, त्याचं प्रशिक्षण त्यांना देता येणं ही ते आव्हान काळाची गरज आहे. नाही, आपल्याला समाजाला देखील आव्हान आहे आणि आपण शिक्षकांना तर आहेच वर्गामध्ये ज्यावेळेस. सगळ्यांनाच आहे. आता शिक्षक, हो. पालक पालक पण शिक्षकासारखेच आहेत ना. पालकांना शिकवायला, घरी अभ्यास देतात ना करायला, हम्म. पालकांवर सक्ती आहे. म्हणजे पालकांना शिकावं लागतं, शिक्षक बनतात म्हणजे पालक. म्हणजे आता असं वेगळं करता येणार नाही. त्या त्या लेवलला प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे. म्हणून माणसाचा मेंदू, माणसाचं चित्त, म्हणजे त्याच्या भावना, इमोशन, ह्याच्यामध्ये याचं भान असणं, याची सती असणं. म्हणून चित्तानुसती, मनोधम्मानुसती, त्यातल्या जाणीवांची सती, वेदनानुसती, वर्तनाची सती म्हणजे कायानुसती, बोलण्याचं भान, कृतीचं भान, हे सगळं व्यक्तिमत्व, म्हणजे याच्यात सगळं व्यक्तिमत्व येतं. व्यक्तिमत्वाचं भान पाहिजे असेल तर व्यक्तिमत्वाशी कनेक्शन पाहिजे, सती पाहिजे. म्हणून आत कायेत उतरता आलं पाहिजे. म्हणून आहे, मला हे सतीपठ्ठांत वेगळंच वाटायला लागलं आहे. जसं मी त्याच्यात उतरतोय किंवा अभ्यास करतोय, आणि याला धरून मी आता ऑनलाईन मी खूप पाहतो. मी फार काही सारखं चाळत राहतो काही ना काही. हम्म. तर बरंच काही सापडतंय. परंतु सिंपल गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे आपल्याला आपल्यामध्ये उतरता आलं पाहिजे. हम्म. ही गोष्ट बाहेरून लादता येण्यासारखी नाही. सांगू शकतो, आपल्याला माहिती मिळू शकते, परंतु ही सिंपल गोष्ट ही आहे की किमान आपल्याला स्वतःला सांभाळता आलं पाहिजे, तर आपण इतरांना सांभाळू शकतो, काही सांगू शकतो. असा हा विषय दिसतो. रोज आपल्याला काही ना काही नवीन सापडतंय.